नमस्कार, मी तनया मांडवकर, सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सनई चौघड्याच्या सेटवर आज आपण आलो आहोत आणि काय नक्की स्पेशल आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. सगळ्यात पहिले कसे आहात सगळे? मस्त म्हणजे मस्त मस्त आणि एकदम सगळे नटून ठटून दिसताय. मला काय स्पेशल बघायला मिळणार आहे तुम्हीच सांगा. येस, सो आज परवांच्या घरी आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे. त्यासाठी सगळी मंडळी आली आहे आमच्याकडे आणि आम्ही ह्या खानोलकरांना सुद्धा आमंत्रण केलं होतं, पण त्याच्यापैकी फक्त हे 2 नग येऊ शकलेत. हो सॉरी, ही नग नाही आहे ना, पण ही आमची आणि ही नायकांची सून आहे, त्यामुळे विठ्ठल रखुमाईचा गजर होणार आहे आणि खूप काही सरप्रायझिंग गोष्टी आहेत. म्हणजे हे पण सांगायचं आहे का काय होणार आहे ते? म्हणजे थोडाफार तरी हिंट द्या खूप आम्हाला. म्हणजे सरप्राईज हे आहे की आपले जय खानोलकर सर हे प्रसाद बनवणार आहेत आणि तो प्रसाद कसा विठ्ठलापर्यंत पोचतोय हे या एपिसोडमधून बघायला मिळेल. तू काय सांगशील आता? तू प्रसाद बनवणार आहेस असं नाही, ऑलमोस्ट सगळं हिने सांगितलं. ह्याच्यापेक्षा जास्त सांगितलं तर मी स्क्रीन प्लेच सांगावं लागेल मला. तर प्रसादासोबत जयला जे फील होत आहे सध्या ते सुद्धा पोहोचणार आहे तिथे आणि ते कशा पद्धतीने पोहोचेल त्यासाठी एपिसोड बघावं लागेल, कारण ते मी सांगू शकत नाही आता. पण खूप सुंदर लिहिलेला एपिसोड आहे, आम्ही आत्ताच वाचला. सो फक्त असं नाही आहे की एक भक्तिमय वातावरण क्रिएट केलं आहे, त्या थ्रू एक सुंदर अशी स्टोरी विठ्ठल रखुमाईची तीसुद्धा पोहोचेल प्रेक्षकांपर्यंत. प्लस त्या स्टोरी थ्रू जयला जे फील होतं आहे शर्वरीबद्दल ते सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. अरे वा, मग काहीतरी वेगळं बघायला मिळणार. खूप सुंदर पद्धतीने मांडलं आहे स्क्रीन प्लेमध्ये. अरे वा. बरं, आषाढी एकादशी म्हटलं की लहानपणी काही ना काही असतं, उपवास म्हणा किंवा वेगवेगळे पदार्थ. तसं तुमच्या आठवणीतलं आजीने असो आईने असो वेगवेगळे उपवासाचे पदार्थ असतात, तर त्यातली एखादी आठवण सांगा प्रत्येकाने. इथून सुरू करू. हां चालेल. कसंही तुम्हाला. आमच्याकडे असं मुंबईत राहिल्यामुळे असं फार मोठ्या संख्येत काही सेलिब्रेशन असं नाही होत, पण सगळ्यांचे उपवास असतात. तर साबुदाण्याची खिचडी खायला मिळते, साबुदाण्याचे वडे खायला मिळतात. हे सगळं उपवास नसताना पण खायला मिळतं, तर ह्याची मज्जा असायची आणि एक्साइटमेंट असायची. हो, म्हणजे मी खरं तर माझ्या घरी आषाढी एकादशीचा उपवास म्हणजे फक्त आईच पकडायची आणि मी आत्ता 2 वर्षापासून असं काय माहिती मनात, म्हणजे मी पंढरपूरला वगैरे जाऊन आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी पण पकडला पाहिजे. म्हणजे पहिले उपवास ठेवण्याचं फक्त एकच रिझन असायचं की साबुदाण्याची खिचडी खायला मिळेल आणि त्याच्यामध्ये म्हणजे खूप मोठ्याच्या नाही तर एवढीशी साईडला काढून ठेवलेली असते ना तशी मिळायची. पण आत्ता खरंच स्वतःहून वाटतं की उपवास करायला पाहिजे. लहान असताना घरी उपवास वगैरे सगळेच करायचे, पण ते करताना आम्हाला उपवास करणार असं मी सुरुवात करायचो, मी माझा भाऊ. पण दिवस जसा जसा संपत यायचा, म्हणजे दुपारी 12-1 वाजले की आम्ही उपवासाच्या नावावर ताव मारायचो. त्या साबुदाण्याच्या खिचडीवर असेल किंवा त्यामध्ये बटाटे टाकलेले असायचे, तर मी फक्त बटाटे त्यातले काढून खायचो. तर हे सगळे लहानपणीचे उद्योग होते. पण नंतर आत्ता कळतं की उपवास हा फक्त तो अन्न हा नसून हा वैचारिकसुद्धा उपवास आहे, की तुम्ही किती सात्विक विचार करू शकता. ह्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. संत परंपरा ही या दृष्टीने पुढे जाते. सो ही समज आत्ता येते, पण लहानपणी फक्त दंगा केला होता उपवासाच्या नावावर आणि ती मजा होती एकंदर. येस, मला आता इथून पुढे जे होणार आहे तो खरा एपिसोड आहे. म्हणजे मी तरी नाही बघितली अशी आषाढी एकादशी माझ्या घरी सेलिब्रेट होताना. मग आमच्या घरी पण ते. पण उपवासाची गंमत आहे. मी लहान असताना सगळे उपवास करायचे, मग मला पण करायचं असायचं. मी पण म्हणायचो की मला पण करायचं, मला पण ट्राय करायचं. सो माझ्या घरातले मला सांगायचे की उपवासाला हां चालते, पुरी भाजी चालते उपवासाला, हो हो हे पण खाऊ शकतो, पोहे पण खाऊ शकतो. असं करत करत मी सगळं खायचो आणि मला वाटायचं की माझा उपवास सुरू आहे. कमाल. पण पण आता दुःख मला असेल. पण आता खूप मोठी पोल खोललेली आहे त्यांनी स्वतःची. हो की नाही? मी केला उपवास. नाही, आमच्याकडे सेलिब्रेटच नाही करत घरी आषाढी. नाही करत. हां, म्हणजे सेलिब्रेट नाही करत तरी असं वारी निघते ना, त्याचे सगळे रील्स बघून असं खूप छान वाटतं. आणि अर्थात ते एवढ्या भक्तीने तिथे चालत जातात.
तर मला असं वाटतं की कुठेतरी ते मलाही करायचं आहे, पण मग माझ्याकडून नाही होणार. बट आय फील की जे लोक करतात ते खरंच पुण्यवान लोक आहेत आणि मला छान वाटतं ते बघून. बरं, एखादा जर तुला चान्स भेटला, तू बोललीस आता तुला वारीला जायचं, पण एखादा चान्स भेटला तर कोणासोबत जाशील वारीला? आई बाबा. आई बाबांसोबत. हा, कारण म्हणतात ना आधी आई बाबांनाच नेलं पाहिजे तिथे, बरोबर. तर आई बाबा. बरं, छान वाटलं गप्पा मारून. तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.